मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भुजबळ आणि शिवसेनेतला संघर्ष आता तीव्रच झालाय। भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करणारे शिवसेनेचे नेते आता भुजबळांच्या हकालपट्टीची मागणी करायला लागलेत। येत्या काळात हा संघर्ष तीव्र स्वरूप धारण करण्याची दाट शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि छगन भुजबळांमध्ये चांगली झुंपली आहे। छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करणारे शिवसेना नेते आता भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करू लागले आहेत। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यकर्त्यांशी बोलताना भुजबळांना शिव्यांची लाखोलीच वाहिली आहे। एवढंच नाही तर मंत्रिमंडळातून भुजबळांची हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा केली आहे। हॅलो, हाँ आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना? कोण बोलतो? दुर्गेश बागुल बोलतो। कुठून? कल्याण। हा बोला। साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते? दिलं ना भुजबळच्या महागाला तुम्हाला संबंधित करतो ना, त्याचे मी त्याचा कापणार, त्याचे जिब्बी कापणार कापणार, काय म्हणायचं आलं साहेब? तुम्ही ऐका हो साहेब, ऐका, कार्यकर्ते कळलं का? छगन भुजबळांविरोधात जाहीर भूमिका घेणारे हे शिवसेनेचे पहिले आमदार नाही। यापूर्वी सुद्धा संजय शिरसाट यांनी भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता। काही लोकांचा जर रोष असेल तर त्याने त्या राजकीय जोडे बाजूला काढावेत। कोणी कुणाला काढलं पाहिजे, कोणी कुणाला ठेवलं पाहिजे, यापेक्षा एक स्वाभिमानाने आपण आपला सगळं झुगारून मग जनतेमध्ये जावं, आपली भूमिका मांडावी। थेट म्हणजे छगन भुजबळांना राजीनामा देऊन कोणी काय करायचं त्यांनी ते करावं, परंतु सरकारमध्ये असताना सरकारची भूमिका जेव्हा आपण मांडतो, सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा असतो, त्या टायमाला हा सर्व विषय कॅबिनेटमध्ये तुम्हाला चर्चा करता येते। शिवसेनेनं भुजबळांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत अजित पवार गटानं तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं अश्लील शिवीगाळ एका कार्यकर्त्याला केलेली आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। अशा पद्धतीनं बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करत नाही आहे, तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान करतात। दुसरी गोष्ट, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे का, याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आपण याचा गहन चिंतन केलं पाहिजे। अशा पद्धतीनं वाह्यात बोलणाऱ्या आमदारांना तुम्ही चाप लावला पाहिजे। ओबीसीवरच्या मुद्द्यावरचा हा संघर्ष आता व्यक्तिगत राहिला नसून त्याला आता पक्षीय स्वरूप येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे भुजबळ विरुद्ध शिवसेना हा सामना आता अजित पवार गट विरुद्ध शिवसेना या संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्ह आहेत। अमोल नांदुरकरसह सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।